शहर कांग्रेस पदाधिकारी बोले, ब्रिटिशकालीन रेलवे स्टेशन हटाने का है पुरजोर विरोध, आखिरी सांस तक जन आंदोलन कर बचाया जाएगा। अमरावती मॉडल रेलवे स्टेशन। इंडिया टीवी न्यूज़। महायुति के सत्ताधारियों में नया कुछ करने की क्षमता नहीं, जो है उसे हड़प करने का प्रयास किया जा रहा है। मिलिंद चिमोटे। आज भवन में आयोजित प्रेस दौरान कांग्रेस पदाधिकारियों में आक्रामकता का एक रूप देखा गया। वहीं मीडिया को बताया गया कि पिछले 4.5 माह से राजकमल का पुलिया किसी भी जनप्रतिनिधि को विश्वास में न लेते हुए बंद कर दिया गया, जिसमें आवागमन करने वाले नागरिकों को मौत के हवाले महायुति के सभी पदाधिकारियों ने कर रखा है। और अब बेहतर सुविधा के नाम पर रेलवे स्टेशन हटाने का भी षड्यंत्र महायुति के अनिल बोंडे सहित पदाधिकारी करने की तैयारी में लग चुके हैं। ब्रिटिशकालीन रेलवे स्टेशन हटाने का मसूबा जो बीजेपी के नेता और पदाधिकारी कर रहे हैं, उसका विरोध आज प्रेस में किया गया है। वहीं आगे उपरोक्त बातें कहते हुए कांग्रेस पदाधिकारियों ने यह बताया कि पिछले 9 वर्ष में एक भी विकास कार्य महायुति सरकार के कार्यकाल में हुआ। अमरावती। नाही म्हणून हाच तर प्रॉब्लेम आहे ना। स्क्रिप्ट कोणी ना कोणी स्थानिक लोक नाही आहेत, तुम्हाला माहित नाही आहे। आता हे तर तुमच्या तपासाची गरज आहे ना, अन्यथा आमच्याकडे नाव पण आहे। तुम्ही का नाही छापत? आपल्याला म्हणणं आहे आमची छापत का नाही? आम्ही छापलं, तुम्ही का नाही छापत? किंवा हा त्याचा मेन सूत्रधार आहे, तुम्ही का नाही छापत? आम्हाला मदत होईल। ऐका, तुम्ही त्याचं नाव छापा, आम्हाला मदत होईल ना विरोधी पक्षाला। आजपर्यंत या देशामध्ये नाही तर पुऱ्या जगामध्ये तुम्ही समजून घ्या, जेवढेही स्कॅन्डल्स आहे ते सारे स्कॅन्डल्स हे वर्तमानपत्रांनी मीडियाने बाहेर आणलेले आहे। हो, ते सगळं बरोबर आहे। एवढ्या लोकांचा रिसेटलमेंट करण्यासाठी जे हजारो कोटी रुपये लागणार आहेत, तेच तर तुम्हाला सांगितलं ना की 50 कोटी रुपयामध्ये जो पूल दुरुस्त होऊ शकतो, ते 50 कोटी खर्च करायचे नाही आहे। आमचे शासनाचे 1000 कोटी जातील ना, हो, पण जागा तर आम्हाला भेटेल ना। तुम्ही समजून घ्या ही कॉन्स्पिरसी काय असते। ते काय जे काही करायचं ते तुम्ही तुमचं करा, आम्हाला जागा देऊन द्या, बिल्डरच्या घशात घालू द्या, आणि मग तुम्ही पाहत बसा काय करायचं। आता बघा, तुम्ही आता इथे आलो, माझी गाडी मोठ्या मुश्किलने आली आतमध्ये, आणि ते सांगतात की बा इतका चांगला रस्ता, एंट्रन्स इकडून, एंट्रन्स तिकडून, एंट्रन्स तिकडून, एंट्रन्स। माझं म्हणणं असं आहे, बघा साहेब, ती जी जागा आहे आमच्या मनामध्ये, आमच्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये भावना काय आहे। आणि बघा 1871 तुम्ही बुजा ते तिथे जे काही घडलं ते तुम्हाला जेवढं माहित आहे त्याच्या पलीकडचं मला माहित आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात, पण आज तो विषय नाही। त्याची किती मोठी किंमत आदरणीय प्राध्यापक बीटी देशमुख सरांनी दिली आहे हे मला माहिती आहे, मी त्याचा साक्षीदार आहे, पण आज तो विषय नाही आहे। ज्या दबाव करणाऱ्या ज्या यंत्रणा असतात ना,
या सामान्य लोकांना आणि नवा प्रकल्प आहे बा. जेव्हा 2003-4ला हा प्रयत्न झाला, तुम्हाला मी सांगतो, शहर पेटून उठलं, काहीही आंदोलन नव्हतं झालं, कोणता मोर्चा नाही निघाला, काहीच नाही. पण तो दबाव एवढा तयार झाला लोकांचा, प्रत्येक जण म्हणायला लागला, अरे का हो? जनप्रतिनिधींना म्हणायला लागले, अरे का हो? तुम्ही बंद करून राहिले का? 10 लोकांनी म्हटल्याबरोबर आमच्यासारखे लोक जे असतात ना, हे सगळ्यात जास्त तर कशाला भितात पॉलिटिकल लोक, तर ते त्यांच्या प्रतिमेला भितात, त्यांच्या भविष्याला भितात. ज्या दिवशी त्यांना हे लक्षात येतं की याच्यामुळे बा जनभावना माझ्या विरोधात चालली आहे, ती जनभावना तयार करणं हा जसा आमचा एक भाग आहे तसा तुमचाही आहे. म्हणून मी पहिलेच म्हटलं, आमच्यापेक्षा जास्त तुमची जबाबदारी आहे किंवा मी तुम्हाला सहकार्य मागतो आहे. खनिजेसाठी आणि अमरावती जिल्ह्याच्या लोकांचा याला कोणत्याही हालतीत जे आता कट कारस्थान चालू आहे, आम्ही याला हलू देणार नाही. काँग्रेस पक्षातर्फे आज आमची भूमिका आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलेली आहे. चिमोटे मी आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते, जी भूमिका आमची आहे तेच भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्याची आहे. हा जो कट कारस्थान आहे, आम्ही कुठेही यांचं कट कारस्थान सक्सेस होऊ देणार नाही. यांना या शहरासाठी काही करता येत नसन, पण जे केलेलं आहे त्याला तुम्ही हडप करण्याचा प्रयत्न करू नये, असं आमचं स्पष्ट म्हणणं.